हाय हॅलो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. आज सकाळी उठून छानपैकी आंघोळ केली, नंतर देवांची देवपूजा करून घेतली. आमची सुरुवात सगळ्यात पहिली देवपूजेने होते. किती धावपळ असू दे काही असू दे, पहिली देवपूजा मग बाकीची कामं. मग देवपूजा वगैरे झाली छान, त्यानंतर मग घर आवरायला घेतलं. त्यानंतर मग सगळं राधाचा कसा रात्री खेळतात तर थोडाफार पसारा ह्यांचा पडलेलाच असतो हॉलमध्ये. मग तो पसारा मी उचलून घेतला आणि सगळं व्यवस्थित जागच्या जागी त्या गोष्टी ठेवून घेतल्या. आणि झाडू तर मारून ठेवलेलाच होता अगोदर. त्यानंतर म्हटलं चला आता मुली तर झोपलेल्याच होत्या, म्हणून म्हटलं मग आता पसारा आवरला आहे तर लादी पण पुसून घ्यावी. कारण जर राधा जागी असताना लादी पुसायला घेतली तर ती एका जागी अजिबात शांत बसत नाही. इकडे पळत तिकडे पळत नुसती राहते. मग कसं लादी ओली असली की पडायची भीती वाटते, म्हणून शक्यतो लादी मी तर ती उठायच्या आधीच पुसून घेते. नाही तर ती जर उठली तर तिला तरी मग तिच्या बाजूला कोणतरी एक व्यक्ती बसावं लागतं तिला घेऊन, तेव्हा ती शांततेत बसते. नाही तर ती अजिबात शांत बसत नाही. आता श्रावण महिना पण सुरू झालेला आहे, तर म्हणून म्हटलं उपवासाला खाण्यासाठी एखादं नाश्त्यासाठी वगैरे एक छानशी रेसिपी शेअर करावी. म्हणून उपवासाचे पॅटीस, ते जे भगर आणि साबुदाण्यापासून तयार होतात त्याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणून म्हटलं पहिल्यांदा सकाळची जी कामं आहेत म्हटलं ती आवरून घ्यावी आणि त्यानंतर मग आपण नाश्त्याच्या तयारीला लागावे. एक वाटी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा, अर्धा बटाटा, तिखटासाठी थोडीशी मिरची आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण असं मिक्स करताना माझ्याकडनं बटाटा थोडा कमी पडला, तर तुम्ही थोडासा अजून जास्त ह्यामध्ये बटाटा घाला. आणि बटाटा घातल्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करायचं. ह्यामध्ये मीठसुद्धा चवीनुसार टाकायचं. आणि एकजीव हे सगळं झालं की त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं. कारण ते एकदम जास्त टाकलं ते सारण लगेच पातळ होऊन जातं. त्यामुळे लागेल तसं हळूहळू थोडंसं पाणी टाकायचं आणि बघायचा अंदाज कसा आहे. कारण हे असं मिक्स केलं की तसं त्याला जास्त त्याचं सैलसर होऊन जातं. त्यामुळे थोडंसं हळूहळू अंदाजाने पाणी टाकायचं. आणि मग त्यानंतर ह्याचे पॅटीस तुम्हाला जर गोल आकाराचे हवे असेल तर गोल आकाराचे, त्रिकोणी हवे असेल तर त्रिकोणी, असे तुम्हाला हवे त्या शेपमध्ये हे असे पॅटीस बनवून घ्यायचे. मी काही पॅटीस असे गोल सुरुवातीला करून घेतले आणि त्यानंतर काही पॅटीस मग असे त्रिकोणी आकाराचे मी अशा 2 शेप्समध्ये बनवून घेतले, जेणेकरून मुलांना कसं आवडतं ते खाण्यासाठी. म्हणून मग मी अशा 2 शेप्समध्ये हे असे पॅटीस छानसे असे बनवून घेतले आणि सगळे बनवून एका डिशमध्ये असे करून ठेवले. म्हणजे जेव्हा हवं असेल तेव्हा ते तळून खाण्यासाठी चांगले लागतात. त्यामध्ये सुरुवातीला तेल तापत ठेवायचं. तेल तापलं की त्यामध्ये असे बनवलेले पॅटीस असतात ते सोडायचे. सुरुवातीला जसं फास्ट गॅसवर नाही तर मंद आचेवर सुरुवातीला तेल तापलेलं असल्यामुळे थोडा बारीक गॅस करायचा. त्यानंतर मग थोडंसं कमी झालं, परत असं वाढवायचं मीडियम आचेवर आणि स्लो आचेवर असे तळायचे. छान खरपूस असे तळायचे. ह्याचे विशेष म्हणजे हे जे तुम्ही तळून बाहेर काढता त्यामुळे ह्याचं तेलसुद्धा हाताला लागत नाही आणि असे तेलकट असे ते जे आहे पॅटीस ते वाटत नाहीत आणि लागत नाही. त्यामुळे खायला पण छान आणि टेस्टी लागतात. हे जर तुम्हाला खायचे असतील तर हे याला हिरवी चटणी त्याच्याशी तुम्ही खाऊ शकता. तर ते उपवासासाठी खातो आपण, तर त्यासाठी त्याला मग आम्ही शेंगदाणे, हिरवी मिरची आणि मीठ आणि पाणी थोडंसं लागलं तर अंदाजे एवढ्या 3च गोष्टींचा वापर करून उपवासासाठी ह्याची चटणी बरोबर एक खाल्ले तर अजून छान लागतात आणि टेस्टीसुद्धा लागतात. सर्वांना खायचे होते त्यामुळे उरलेल्या पिठाचे मी जे पॅटीस आहेत ते म्हटलं बनवून ठेवते. म्हणून माझे उरलेले पीठ होते त्याचे सगळ्यांचे मग पॅटीस असे सगळे व्यवस्थित एक एक करून बनवून घेतले. हे पॅटीस गरमागरम खाल्ले तर त्याची टेस्ट खूप अजून छान लागते. मग अशी जी चटणी मी बनवली होती मग त्या चटणी अशी त्या पॅटीसवर अशी टाकली आणि अशी त्याच्यावर टाकून असं फुलासारखा त्याला शेप दिला. दिसायला जेवढं भारी लागतं ना तेव्हा तुम्ही गरमागरम खाल्लं तर ते खायला सुद्धा एकदम भारी आणि टेस्टी लागतं.
चल बरं उतर. हा या बाहेर या, दीदीला येऊ दे. जेव्हापासून पप्पांनी अशी घसरगुंडी आणली ना की दुर्वा संध्याकाळी शाळेतनं आली की मी राधा आणि दुर्वा दोघीजणी मिळून घसरगुंडी खेळत राहतात आणि मग दोघी पण एन्जॉय करतात. एका छोट्या कुंडीमध्ये तुळशीच्या मंजुळा टाकल्या होत्या, त्याच्या छोट्या छोट्या तुळस आल्या आणि मनी प्लांट असे मला छोट्या कुंड्यांमध्ये लावायचे आहेत, पण त्या कुंड्या आणण्यापर्यंत म्हणून म्हटले एका मोठ्या कुंडीत असे छोटे छोटे मनी प्लांट लावून घेतले. आ नम काय नम? बँजो. हा बँजो. मग राधाला कुठे जायचंय? घरात जायचंय का नाचायला जायचंय? नाचायला जायचंय. कशी नाचणार राधा? दाखव मला, बाहेर येऊन दाखव, नाचून दाखव मला कशी नाचेल. ये इकडे ये. तर हा बेडवर दाखव. चालेल, ये बेडवर दाखव. ओके ये. काम ये, मी काम करते, तू नाचून दाखव मला. ये चल. हा ये. हा चल. हा थांबते. हा थांबते. ओके थांबते. अशी उलटी कोण चढतं का? नीट चढ ना. असं उलट नाही चढता येणार बेटा, असं चढ, व्यवस्थित चढ. हा थांबते. ओके. हा हा आवाज येतोय. हा आवाज येतोय. उठा. नाचायचा आवाज येतोय. हा हा नाचायचा आवाज येतोय. हा हा नाचा. हा नाचायचा आवाज. इथेच नाच तू. आपलं काय खाली बिली जायचं नाही, पाऊस पडतोय खाली बारीक बारीक. घे. हा इथं नाचा. ओढणीची गरज नाही, अशीच नाच. नाच म्हटलं ना लवकर. ड्रम नाही ग, बँजो येतो. बँजो ड्रम वाजते सगळे. ड्रम. हा ड्रम बी म्हणतात ना. ड्रम म्हणतात ना त्याला. येतो ना आवाज? डान्स कर मग. डान्स करत नाचत नाही. मी कशी नाच नाच लाल 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 कलरची बांगडी लावा. लाल लाल शाणी. नाचायचंय, शेंडी बांधायची आहे म्हणून तिला आता तिकडे ती बाहेर चालली आहे दुसऱ्या रूममध्ये आणायला. तर ठीक आहे, आजच्या इथेच थांबते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. मग कर ना तू पण. बाय. ये ना, ये तू पण कर. बाय. उभी राहा उभी राहा. नीट 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 नीट. हा नीट कर. राधा करते. तोपर्यंत बाय बाय. फ्लाइंग किसी थे.